पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया, 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 हालेलुया. माझा प्रिय बंधूंनो, भगिनीनो, लहान लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण आता बलिदानाची प्रार्थना किंवा मिस्सा बलिदानाची प्रार्थना आपण करता. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बलिदानाविषयी सेफन्या ग्रंथामध्ये पहिल्या अध्यायामध्ये एक सुंदर वाक्य आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जुन्या करारातील वाक्य आहे म्हणून जुन्या कराराचा असे समजून आपण हे वचन वाचू. हालेलुया, 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 हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पहिले अध्याय 7वा वचन वाचा. प्रभू परमेश्वरापुढे तुम्ही मौन धरून राहा, कारण परमेश्वराचा दिवस येऊन ठेपला आहे. परमेश्वराने यज्ञबळीची सिद्धता केली आहे. त्याने आपल्या आमंत्रितांस पवित्र केले आहे. हालेलुया, 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 हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. हे जे वाचन भाग आहे जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्याला कळणार की बलिदान हे देवासाठी खूप गंभीर असा एक विषय आहे. देवाचे दिन, देवाचे जे दिवस आहे हे देवासाठी खूप महत्वाचा दिवस आहे. देवाच्या संबंधातील गोष्टीसाठी देव खूप तयारीने एक एक गोष्टी करत आहे. या प्रार्थनामध्ये आलेले लोक, येणारे लोक देवाकडे जाऊन सांगायला पाहिजे, देवा मी एवढे काही पात्रतेचा नाही, मी शुद्ध नाही, तू मला शुद्ध करून घे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. आता आपण ऐकलेलं वचन जुन्या करारातील वचन आहे. हालेलुया. नवा करारामध्ये जेव्हा प्रभू येशू शिष्यांना सांगितलं मी तुम्हाला आता धुतो, पेत्राने सांगितलं मी चुकून तुम्हाला मला धुवायला परवानगी नाही देणार. तेव्हा येशूने काय बोलले त्याला? येशूने काय बोलले पेत्राला? मी जर तुला धुतलं नाही तर तुला माझा वाटा नाही, तुला वाटा नाहीये. हालेलुया. कोणता वाटा नाहीये? हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रत्येक मिस्सामध्ये आपल्याला वाटा भेटत आहे. हालेलुया. प्रभूने जर मला धुतलं नाही, हालेलुया, अशुद्ध व्हायला मला जमते, अशुद्ध व्हायला मला जमते. मी पाहिजे तसे तेवढे अशुद्ध होऊ शकतो. हालेलुया. शुद्ध व्हायला मी कितीतरी प्रयत्न केला तरी, मी कितीतरी कष्ट केलं तरी मी शुद्ध नाही होणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. परमेश्वराने जर मला शुद्ध केला
तर मी शुद्ध होईल. हालेलुया. म्हणून सुज्ञपणाचा प्रार्थना आहे, देवा तू मला शुद्ध केलंस तर मी शुद्ध होईल. तू मला बरे केलंस तर मी बरे होईल. तू मला शुद्ध केलंस तर मी शुद्ध होईल. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, परमेश्वराचा दिवस कोणता दिवस आहे? परमेश्वराचा दिवस विशेष प्रकारे आपण रविवार म्हणतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त रविवार तेवढे मात्र नाही. हालेलुया. परमेश्वराचे दिवस म्हणून जेव्हा आपण बोलतो हालेलुया, तेव्हा फक्त एकच दिवस नाही. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. परम पवित्र संस्काराला हालेलुया. 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 धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. परम पवित्र संस्काराला हालेलुया. करिंथीयांस लिहिलेले दुसरा पत्र 6वा अध्याय. करिंथीयांस लिहिलेले दुसरं पत्र 6वा अध्याय 2 आणि 3 वचन आता आपण ऐकूया. कारण तो म्हणतो, अनुकूल समयी मी तुझे ऐकले. अनुकूल समयी मी तुमचा ऐकले. हालेलुया. हे देवाच्या सगळ्या लेकरांना माहिती पाहिजे. देवाचा एक अनुकूल टाइम आहे. प्रेज द लॉर्ड. त्या देवाच्या अनुकूल वेळेपर्यंत मी वाट पाहायला पाहिजे, थांबायला पाहिजे. तेव्हा देव मला उत्तर देणार. हालेलुया. हालेलुया. उजवा हात वर करा, माझ्या मागे बोला. अनुकूल वेळेत माझे देव माझा ऐकणार, माझ्यावर दया करणार. हात खाली करा. सिस्टर पुढे वाचा. व तारणाच्या दिवशी मी तुला सहाय्य केले. पहा, आत्ताच समय अनुकूल आहे. पहा, आत्ताच समय अनुकूल आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तारणाचा दिवस, तारणाचा वेळ ते उद्या परवा आपण नको करू. प्रेज द लॉर्ड. ते फक्त रविवार असे पण नको समजू. दर दिवस तारणाचा दिवस आहे. दर दिवस परमेश्वराला मान्य आहे. हालेलुया. रविवार पवित्र दिवस आहे. रविवार शबताचा दिवस आहे. त्याचा वैशिष्ट्य आहे. हालेलुया. तरी देवासाठी प्रत्येक दिवस आशीर्वाद आहे. हालेलुया. काही लोकांना शुक्रवारचा विधी आहे, काही लोकांना मंगळवारचा विधी आहे. हालेलुया. असला कुठलाही विधी करायची गरज नाही. हालेलुया. जर मी येशू मध्ये आहे तर मी एक नवीन उत्पत्ती आहे. प्रेज द लॉर्ड. नवीन उत्पत्ती झालेले जे लोक आहेत त्यांच्यासाठी हा दिवस वाईट, तो दिवस वाईट असेल, परंतु पवित्र संस्काराला हालेलुया. माझं नाव मायकल डाबरे, भुईगावहून मी बोलतो. माझी पहिली साक्ष अशी आहे की मी रोज सकाळी उठल्यानंतर माझी रोजची प्रेयर मी करत होतो.
नंतर मी तशी प्रेयर करत असताना मी फक्त एक आमच्या बाप्पा आणि 5च नंबरमध्ये बोलत होतो. नंतर मी देवळात जाऊन आल्यानंतर फादरांचा रोज व्हिडिओ बघत होतो. नंतर एके दिवशी फादरांनी सांगितले कोणीतरी एक जण एक आमच्या बाप्पा आणि 5च नंबरमध्ये बोलत आहे. ते माझ्यासाठी होती. नंतर मी रोज आता एक आमच्या बाप्पा आणि 10 नंबरमध्ये रोज बोलत असतो. ही माझी पहिली साक्ष आहे. त्याबद्दल मी फादरांना, फादर बेनीला, सिस्टरांना आणि संपूर्ण टीमची मनापासून आभार मानतो. माझी दुसरी साक्ष अशी आहे की माझा नातू ब्रिगेड काबरे हा 2 वर्षाचा झाला, तोपर्यंत चालत नव्हता. मी फादरांना रोज फोन करत असेल, फादरांना रोज प्रार्थना करायला सांगत असेल. एके दिवशी फादरांनी मला असं सांगितलं की मायकल, संत फ्रान्सिसकडे अशी प्रार्थना कर, एक आमच्या बाप्पा, एक जजोबा, एक आमच्या बाप्पा आणि एक नमोमध्ये, फक्त एवढंच बोल, बाकी तू काही बोलू नको. तर दुसऱ्या दिवशी मी सकाळी तशीच प्रार्थना केली आणि काय चमत्कार माहीत नाही, संत फ्रान्सिस माझ्या हृदयात आले आणि माझा नातू ब्रिगेड काबरे दुसऱ्या दिवशी पण एवढा चाला लागला की आम्हाला त्याला पकडणं शक्य नव्हतं. आणि संपूर्ण टीमचे मनापासून मी आभार आणि देवाला धन्यवाद. हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. तुमच्यामध्ये अनेक लोकांचा बंद होते अशा अनेक गोष्ट पुन्हा चालू होणार. आशीर्वाद परमेश्वर निरंतर देत राहणार. हालेलुया. हालेलुया. सहन शक्ती अजून थोडा वाढवायला येशू तुम्हाला सांगत आहे. हालेलुया. हालेलुया. शरीरातील काही भागामध्ये जखम जोमल्यासारखा जे दुखणे त्रास होत आहे, त्या त्रासामध्ये येशू काही करत आहे. हालेलुया. हालेलुया. येशू सांगत आहे मी तुम्हाला वातावरण तयार करून देत आहे. या वातावरणाचा पुरेपूर वापर तुम्ही करून घ्या.